माझं नाव सतीश सोमण. मी या माहिती सत्रातून आपल्याला काही माहिती देणार आहे. या माहितीबाबत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण satish-soman49@gmail.com या ईमेलवर विचारू शकता. आपले नाव, आपला प्रश्न व त्याचे उत्तर आपल्याला पुढील काही माहिती सत्रातून दिले जाईल. आपल्या सर्वांच्या डोक्यावर एक महाभयानक व अतिभीषण असे संकट घोंघावते आहे. भविष्यात हे संकट आपल्यावर कोसळणार आहे. केंद्र सरकार व भारताची सेनादलेही आपल्याला या संकटातून वाचवू शकणार नाहीत. या संकटातून आपल्या सर्वांना वाचवण्याची शक्ती फक्त आणि फक्त जनता जनार्दनातच आहे. म्हणजे आपण सर्वसामान्य माणसेच आपल्या स्वतःचे रक्षण करू शकतो. या संकटात नेमके काय होईल? हे संकट भविष्यात आपल्यावर खरोखरच कोसळणार आहे का? हे संकट म्हणजे वास्तव आहे की काल्पनिक आहे? संकट टाळण्यासाठी काही उपाय आहेत का? कोणते व ते उपाय करणार कोण? वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वांना या माहिती सत्रातून दिली जातील. हे संकट वास्तव आहे याची खात्री पटवणारी माहिती पुढील काही माहिती सत्रातून दिली जाईलच. हे संकट टाळण्याचे 3 सहज आणि सोपे उपाय आहेत आणि या तीनही उपाय आपण सर्वसामान्य नागरिकांनीच अंमलात आणायचे आहेत. हे संकट तेव्हाच टळू शकते जेव्हा या संकटाची भीषणता व संकट टाळण्याचे उपाय सर्व नागरिकांपर्यंत पोहोचतील. म्हणजेच संकट टाळण्यासाठी या सर्व माहिती सत्रातील यूट्यूबवरील सर्व व्हिडिओ नागरिकांनी आपापल्या व्हॉट्सअप व फेसबुकद्वारे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या सत्रातील व्हिडिओ जावेत व त्यांना समजावेत म्हणूनच ही सर्व भाषणे हिंदी व इंग्रजीतून यूट्यूबद्वारे प्रसारित करण्याचा मानस आहे. त्यासाठी हिंदीतून इंग्रजी भाषेत व मराठीतून हिंदी भाषेत चांगले भाषांतर करू शकणाऱ्या व्यक्तींची आम्हाला गरज आहे. तरी अशा व्यक्तींनी सुरुवातीलाच सांगितलेल्या ईमेलवर आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती. हे संकट टाळण्याचे उपाय हे नागरिकांनी अंमलात आणण्यासाठी अगदी सहज व सोपे आहेत. हे संकट आपल्यावर भविष्यात नक्की कोसळणार आहे याची खात्री पटवणारी माहिती पुढील काही सत्रातून दिली जाणारच आहे. पण हीच खात्री संरक्षण तज्ज्ञांनी व सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली तर या संकटावरील उपाययोजना नागरिक उत्साहाने व अधिक प्रभावीपणे अंमलात आणतील अशी खात्री वाटते. म्हणूनच संरक्षण तज्ज्ञांना व सेना दलातील अधिकाऱ्यांना या व्यासपीठावरून माहिती देण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. ज्या संरक्षण तज्ज्ञांना व सैन्य दलातील निवृत्त अधिकाऱ्यांना सहकार्य देण्याची इच्छा असेल त्यांनी या सत्राच्या सुरुवातीला सांगितलेल्या ईमेलवर संपर्क करावा ही विनंती करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवी व कुशल मार्गदर्शनाची नागरिकांना गरज आहे. भविष्यात आपल्यावर कोसळणाऱ्या या संकटाची व ते टाळण्यासाठी नागरिकांनी करायच्या उपाययोजनांची माहिती देशातील सर्व नागरिकांना होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे न्यूज चॅनल्स व प्रिंट मीडिया यांचे सहकार्यही अत्यंत मोलाचे आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. भविष्यात येणारे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी योजायच्या 3 सोप्या व सहज उपायांपैकी पहिला उपाय अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या माहिती सत्रातील यूट्यूबवरील सर्व भाषणे आपापल्या व्हॉट्सअप व फेसबुकमार्फत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यामध्ये देशाची आधी आबादी म्हणजेच महिला भगिनीही भरपूर सहकार्य करतील याची खात्री आहे. आपण नागरिकांनी भविष्यात कोसळणारे भीषण संकट टाळण्याचे 3ही उपाय अतिशय सहज व सोपे असूनही संकट भविष्यात कोसळणार आहे, आत्ता नाही
असा विचार करून दुर्लक्ष केले तर प्रत्यक्ष संकट कोसळल्यावर पश्चात्ताप करणे व अश्रू गाळणे याशिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. संकट कोसळणार म्हणजे नेमके काय होणार आहे, हे संकट महाभयानक व अतिभीषण असेल म्हणजे काय याची माहिती पुढील सत्रात. जय हिंद.